वचनाकडे जाण्या अगोदर परत दोन शब्द आपण प्रार्थना करू. सर्व शक्तिमान आमच्या जिवंत देवा, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करत्या प्रभू, परत एकदा परमेश्वर आम्ही तुझ्या चरणापाशी येतो दे बाप्पा. कारण परमेश्वर पिता, आमची इच्छा आहे की तू आमच्याशी बोलावा. एक आत्मिक भूक आणि तहान घेऊन आम्ही तुझ्या चरणी येतो दे बाप्पा. कारण आम्ही उणे आहोत, आमचं उणे पण आम्हाला कळावं, आमच्या कमतरता आम्हाला कळाव्या. आणि प्रभू आम्ही तुझ्या वचनामध्ये वाढावं, तुझ्या इच्छेप्रमाणे चालावं. प्रभू आम्ही चुकू नये परमेश्वरा, तर आम्ही तुझी इच्छा पूर्ण करावी. जी मंडळी विना डाग विना सुरकुतीची आहे त्यानुसार आम्ही स्वतःची घडण करावी. आम्ही तयार व्हावं परमेश्वर पिता. ह्यासाठी आज तुझ्या वचनाद्वारे तू आमच्याशी बोलते बाबा. माझ्या देवा, कोणी मनुष्याने आमच्याशी बोलू नये परमेश्वर पिता, पण तुझी वाणी प्रभू आम्ही ऐकू इच्छितो परमेश्वरा. हो, त्या स्वर्गीय वाणीद्वारे तू आज आमच्याशी बोल. पवित्र आत्मा तुझ्या आत्म्याचं प्रकाशन दे आणि येणारं वचन आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाचं कारण कर. आणि प्रभू आज आम्हा प्रत्येकाच्या हृदयाला तू स्पर्श कर आणि येणाऱ्या वचनाद्वारे तू आम्हाला आशिषित कर दे बाप्पा. माझ्या देवा, आम्हा प्रत्येकाच्या मनाचा आणि हृदयाचा ताबा घे. सर्व अडखळणं तू दूर कर आणि तुझ्या आत्म्याची मोकळीकता येशूच्या नावात मी घोषित करतो. मी घटावं आणि तू वाढावं, तुलाच महिमा मिळावी असंच तू होते. आम्ही सर्वजण तुझ्या पवित्र हात येतो. सर्व आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान जो तुझा आहे तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र निवड नावाने. आमेन. हालेलुया. हालेलुया. एक वचन आपण काढू. दुसरे करिंथ आपण काढू. पौलाचे करिंथरास दुसरे पत्र. करिंथरास दुसरे पत्र 16 वचन आपण वाचून घेऊ बरं. तर मग आतापासून आम्ही कोणाला देहदृष्ट्या ओळखीत नाही, आणि जरी आम्ही ख्रिस्ताला देहदृष्ट्या ओळखले होते तरी आता यापुढे त्याला तसे ओळखीत नाही. आपण वचन वाचलं दुसरे करिंथ याचा 5वा अध्याय आणि 16व वचन. तर मग आतापासून आम्ही कोणाला देहदृष्ट्या ओळखीत नाही, आणि जरी आम्ही ख्रिस्ताला देहदृष्ट्या ओळखले होते तरी आता यापुढे त्याला तसे ओळखीत नाही. बघा प्रियानो, आपण नीट विचार करू या वचनाबद्दल. देवाचं वचन म्हणतं, पौल जो आहे तो करिंथरास मंडळीला ह्या गोष्टी शिकवत असताना म्हणतो, तर मग आतापासून आम्ही कोणाला देहदृष्ट्या ओळखत नाही. याचा अर्थ कोणालाच, पहिली गोष्ट तो कोणालाच म्हणजे कोणा व्यक्तीला आपण देहदृष्ट्या ओळखत नाही असं तो म्हणतो. आणि पुढे तो म्हणतो, आणि जरी आम्ही ख्रिस्ताला देहदृष्ट्या ओळखले होते तरी आता ह्यापुढे त्याला तसे ओळखीत नाही. तुम्हाला माहिती का, एखाद्याची ओळख जी असते, समजा मी गायकवाड दादांना ओळखतो, मी चौरे दादांना ओळखतो, मी सुनील सरांना ओळखतो, मी इथं संपतला ओळखतो. ही ओळख कशामुळे बरं? एखादा व्यक्ती जेव्हा मी पाहिला आणि तो जो व्यक्ती आहे त्याच्याशी मी बोललो, त्याच्याशी माझा संपर्क झाला, त्यानंतर त्या व्यक्तीचं चित्र, त्या व्यक्तीचा स्वभाव, त्या व्यक्तीचं बोलणं, त्या व्यक्तीचं रूप हे माझ्या बुद्धीमध्ये, माझ्या या मेंदूमध्ये स्टोअर होतं. म्हणजे काय, साठवलं जातं. आणि ज्या वेळेस परत एकदा मी त्या व्यक्तीला बघेन तर मला आठवण येईल की याला मी कुठेतरी बघितलेलं आहे, याला मी भेटलेलो आहे. म्हणजे माझ्या मनामध्ये किंवा या ज्ञानामध्ये, या बुद्धीमध्ये त्या व्यक्तीची जी प्रतिमा आहे ती प्रतिमा छापली जाते आणि म्हणून मी त्याला ओळखू शकतो. मग माझे डोळे जेव्हा परत त्या व्यक्तीची प्रतिमा बघतात तर माझे डोळे मला सांगतात की हा व्यक्ती तो आहे. गायकवाड दादा समोर आल्यानंतर मला कळतं की हे गायकवाड दादा, मी त्यांना चौरे दादा म्हणणार नाही का, कारण मला ठाऊक आहे की ते कसे दिसतात, मला ठाऊक आहे त्यांचं व्यक्तिमत्व काय आहे आणि म्हणून मी त्यांना ओळखतो त्यांच्या नावाने. पण देवाचं वचन म्हणते हे देहदृष्ट्या ओळखणं झालं. हालेलुया. हे झालं देहदृष्ट्या ओळखणं. एखाद्या व्यक्तीला आपण ओळखतो ना की हा व्यक्ती खूप चांगला आहे बरं का, हा व्यक्ती खूप चांगला आहे. पण तो चांगला आहे हे तुम्ही फक्त काही क्षण त्याच्यासोबत राहिले असाल, त्याला तुम्ही दुरून ओळखत असाल, तेवढ्यावरून तुमचं एक मत तुम्ही ठरवलं की तो व्यक्ती कसा आहे, चांगला आहे. पण ज्या वेळेस तो तुमच्यापासून दूर असतो, जेव्हा तो घरी असतो, जेव्हा तो इतरांसोबत असतो, जर त्याचं वागणं चुकीचं असेल, जर तो काही पापामध्ये असेल, तर तुम्ही त्या गोष्टी ओळखू शकत नाही. हे झालं देहदृष्ट्या ओळखणं, की एखाद्या व्यक्तीला समोर पाहून त्या ठिकाणी. बघा प्रियांनो, काय मी तुम्हाला एक उदाहरण देतो. काय तुम्ही तुमच्या घरामध्ये राहत असताना काय तुम्ही तुमच्या पत्नीला ओळखतात का? एक पत्नी आपल्या पतीला ओळखते का? नीट लक्ष द्या. वचनात आपण वचन बघत आहोत. जर आपल्याला कळायचंय की पौल या ठिकाणी नेमकं काय सांगू इच्छितो, या वचनातून आपल्याला काय बोध करू इच्छितो, हे आपल्याला त्यावेळेस कळेल ज्यावेळेस आपल्याला देहदृष्ट्या ओळखणं म्हणजे काय ते आपल्याला कळेल. पौल म्हणतो की येथून पुढे आम्ही कोणालाच देहदृष्ट्या ओळखत नाही.
काय मी तुम्हाला हा प्रश्न विचारला, आपल्या घरामध्ये राहत असताना काय पती पत्नी एकमेकांना ओळखतात का? काय मनातले विचार तुम्हाला ठाऊक आहेत का? तिचा स्वभाव खरा काय आहे तुम्हाला ठाऊक आहे का? तुमच्या पाठीमागं कशा पद्धतीने वर्तणूक आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का? हे देहदृष्ट्या ओळखणं झालं. पण प्रियांनो, पौल म्हणतो की येथून पुढे आम्ही कोणालाच देहदृष्ट्या ओळखत नाही. ज्या वेळेस व्यक्ती प्रभूमध्ये येतो, ज्यावेळेस व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, त्यावेळेस तुमचं आणि माझं बघणं आणि ख्रिस्ताचं तुमच्याकडे बघणं हे देहदृष्ट्या राहत नाही. जसे तुम्ही बाहेरून दिसता, परमेश्वर तुम्हाला तसं बघत नाही, तसंच प्रभूची इच्छा आहे की तुम्ही आणि मी सुद्धा एकमेकांना बघताना देहदृष्ट्या ओळखू नये. हालेलुया. तर तुम्ही आणि मी, जसं प्रभू तुम्हाला आणि मला बाहेरून बघत नाही, तुम्ही बाहेरून कसे आहात, तुम्ही बाहेरून तुमचा स्वभाव कसा आहे, तुम्ही ज्ञानी आहात, परमेश्वर तुम्हाला त्या म्हणून व्यक्तीला ओळखत असताना तुम्ही या बुद्धीचा वापर करू नका जेव्हा प्रभूमध्ये येतात. हालेलुया. ज्यावेळेस आपण प्रभूमध्ये येतो, ज्यावेळेस आपण आत्मिक जीवनाला सुरुवात करतो, त्यावेळेस काय आपली ती सवय जी देहदृष्ट्या होती ती बदललेली आहे का? ज्यावेळेस देहदशेमध्ये असताना या ज्ञानाचा उपयोग मी करत होतो, तुम्हाला माहिती का आत्मिक जीवनामध्ये ज्ञानाचा काहीच उपयोग नाहीये. समजते का तुम्हाला? देहदृष्टीने ज्यावेळेस आपण जीवन जगतो जगामध्ये, त्यावेळेस हे ज्ञान तुम्हाला कामी पडतं. पण प्रभूमध्ये आल्यानंतर हे ज्ञान काहीच कामाचं नाही. एक वचन आपण वाचू बरं, ठीक आहे. पहिले करिंथ आपण काढू. करिंथरास पहिले पत्र 8वा अध्याय काढू बरं आपण. पहिले करिंथ याचा 8वा अध्याय आणि पहिलं वचन वाचू बरं आपण. आता मूर्तीला दाखविलेल्या नैवेद्याविषयी आता वाचा. आपल्या सर्वांना ज्ञान आहे. आपल्या सर्वांना ज्ञान आहे हे आपल्याला ठाऊक आहे. हे आपल्याला ठाऊक आहे. आता पौल या ठिकाणी परत म्हणतो करिंथकरास मंडळीला की आपल्या सर्वांना ज्ञान आहे. तो काय म्हणतो? तुम्ही ज्ञानी आहात हे आपल्याला ठाऊक आहे. कोणीच व्यक्ती स्वतःला मूर्ख म्हणत नाही. प्रत्येक जण स्वतःला स्वतःच्या इच्छेने शहाणाच समजतो की मला कळतं, मला ज्ञान आहे. जगिक रीतीने असेल, दैहिक रीतीने असेल, ज्या विषयी आज आपण शिकत आहोत, की पौल म्हणतो की आतापासून आम्ही कोणालाच देहदृष्ट्या ओळखत नाही. देवाचं वचन म्हणतं की तो मूर्खांना निवडतो शहाण्यांना लाजवण्यासाठी. हालेलुया. हालेलुया. प्रभूने शहाण्यांनाच निवडायचं होतं ना. प्रभूने ज्ञानी लोकांनाच निवडायचं होतं. सोपं गेलं असतं ना प्रभूला सेवा करण्यासाठी. पण का प्रभूने ज्ञानी लोकांना निवडलं नाही बरं? का परमेश्वर अशा लोकांना शोधतो जे ज्ञानाने कमी आहेत? का परमेश्वर अशा लोकांना शोधतो जे परिस्थितीने कमी आहेत? का परमेश्वर अशा लोकांना शोधतो की जे खूप त्रासामध्ये आहेत, पिळलेले आहेत, बंधनामध्ये आहेत, अशक्त आहेत, दुर्बळ आहेत, समाजाने टाकलेले आहेत, नाकारलेले आहेत, धिक्कारलेले आहेत? परमेश्वर निवडताना आपण साधी मिलिटरीची भरती बघतो किंवा पोलीस भरती बघतो. त्या भरतीमध्ये जेव्हा भरती करतात पोरांना, त्यावेळेस त्यांची हाईट मोजली जाते, त्यांचं शरीर मोजलं जातं, त्यांची छाती मोजली जाते, त्यानंतर त्यांच्यामध्ये किती क्षमता आहे ती मोजली जाते. का? कारण त्यांना भरती करायचंय शिपाई या पदासाठी, त्यांना भरती करायचंय एक लढवय्या बनवण्यासाठी, त्यांना भरती करायचंय की त्यांनी त्या ठिकाणी टिकून राहावं यासाठी. पण माझा प्रभू ज्यावेळेस सैनिक भरती करतो, माझा परमेश्वर ज्यावेळेस शिपायांची भरती करतो, आता तुम्ही आणि मी जर सेवा करतो तर आपण देवाचे काय आहोत? शिपाई आहोत ना, परमेश्वराचे सैनिक आहोत. देवाचं वचन म्हणतं आपलं युद्ध आहे ते हाडामासाशी नाही, अंतरातील दुरात्म्यांसोबत आहे. परमेश्वराने पण सैनिकांची भरती केली, पण परमेश्वर सैनिकांची भरती करत असताना बाहेर रूपाने बघत नाही. तुम्ही किती ज्ञानी आहात, तुम्ही शरीराने किती बळकट आहात, किंवा तुम्ही परिस्थितीने किती चांगले आहात, किंवा ह्या कोणत्याच गोष्टी माझा परमेश्वर बघत नाही. कारण माझ्या परमेश्वराचं बघणं देहदृष्ट्या नाहीये. ज्या वेळेस जक्कयाकडे प्रभू येशू ख्रिस्त गेला, त्या उमराच्या झाडावर जक्कय बसलेला होता. मी मागं पण एका ठिकाणी बोललो की बायबल असं सांगतं जक्कय कसा होता? ठेंगणा, बुटका होता, ठेंगणा होता. ठेंगणं कोणाला म्हटलं जातं? नुसतं उंचीने कमी याला ठेंगणं म्हटलं जात नाही. आता इथं सगळेजण बसलेले आहेत. काहींची उंची 5 फूट आहे, काहींची 4.5 फूट आहे, काहींची 5.5 आहे, 6 आहे, त्याच्या आसपास उंची असेल समजा. मग मला एक सांगा, इथं जे बसलेले आहेत 4.5 फुटाचं जर कोणी असेल तर तो ठेंगणा आहे का? ठेंगणा हा शब्द नुसतं उंची कमी असलेल्या व्यक्तीसाठी वापरला जात नाही. तुम्ही सर्कसमध्ये पाहिलेले का? सर्कसमध्ये जोकर असतात, ते कसे असतात? बुटके. त्याला म्हणतात ठेंगणं असणं, की ते एवढीशीच त्यांची उंची असते. भले ते वयाने कितीही झाले, 25, 30, 35, 40 वर्षाचे जरी झाले, ते जन्मतः तो आजार घेऊन जन्माला आलेले असतात. जन्मतः ते व्यंग आहे. ते ठेंगणं पण
हे उंचीने कमी असणं याला ठेंगणं पण म्हणत नाही, एवढंच उंची असते त्यांची, त्याला म्हणतात ठेंगणा. मग विचार करा, जक्कई जो होता तो कसा दिसत असेल. जसं आपण एखाद्या सर्कशीमध्ये जोकर बघतो किंवा एखादा ठेंगणा माणूस जर रस्त्याने चालायला लागला, लोक हसायला लागतात त्याला बघून. जक्कईची उंची नव्हती, जक्कई ठेंगणा होता, जक्कई व्यंग घेऊन जन्माला आलेला होता. पण ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्तान, लोक कदाचित हसत असतील, एक बुटका माणूस चढलेला आहे उमराच्या झाडावर प्रभू येशू ख्रिस्ताला बघण्यासाठी. जक्कईने विचार नाही केला की मी ठेंगणा आहे तर आहे, मी अजून त्या झाडावर जाऊन का बसावं की लोकांनी मला बघावं. एखादा व्यक्ती व्यंग असलेला जो असतो तो त्याचा व्यंग झाकतो, व्यंग लपवतो, त्याला आवडत नाही की मी माझं व्यंग दाखवावं. एवढा पैसा असताना, एवढी धन दौलत असताना जक्कई जो आहे तो उमराच्या झाडावर चढलेला आहे. हालेलुया. जक्कईला त्याच्या व्यंगाचं लाज वाटली नाही, कारण त्याला येशूला बघायचं होतं. हालेलुया. देहदृष्टीने जक्कई येशूला बघू इच्छित नव्हता. पैसेवाला होता, एखाद्याला निरोप दिला असता की जा रे त्या येशूला निरोप दे की असा असा एक श्रीमंत व्यक्ती ह्या गावामध्ये, येशूने सांगितले, त्या जक्कईने सांगितलेले तुम्हाला आमच्या घरी चहा पाण्याला बोलवलेलं आहे. प्रयत्न नाही केला जक्कईने तसा. जक्कई प्रभूला देहदृष्टीने बघू इच्छित नव्हता. हालेलुया. जक्कईची इच्छा नव्हती की मी माझ्या प्रभूला देहदृष्टीने बघावं. आणि जर तशी इच्छा असती तर जक्कईने वेगळा प्रयत्न केला असता, कारण तो पैसेवाला होता. जर त्याने तसा प्रयत्न केला, जर त्याने तसा विचार केला असता तर तो दुसरा मार्ग त्याने शोधला असता की मी सहज प्रभू येशू पर्यंत कशा पद्धतीने पोहोचू शकेल. जरी माझा व्यंग मला आडवं येत आहे पण माझ्याकडे पैसा आहे. नक्कीच त्याच्या पैशाचा जर त्याने वापर केला असता तर तो प्रभूपर्यंत पोहोचला नसता आणि प्रभू पण त्याच्यापर्यंत पोहोचला नसता. जक्कईने त्याची प्रतिष्ठा बाजूला ठेवली, जक्कईने त्याचा अधिकार बाजूला ठेवला. जक्कई जे त्याच्या बुद्धीने करू शकत होता त्या सर्व योजना आणि कल्पना बाजूला ठेवल्या आणि जक्कईने फक्त विचार केला मला येशूला बघायचे. मग मी कसा बघणार, तर मी उमराच्या झाडावर चढेन. हालेलुया. पद प्रतिष्ठा सर्व खाली उतरून ठेवलं आणि जक्कई जो बुटका आहे, जो ठेंगणा आहे, तो झाडावर जाऊन बसला आणि म्हणून तो येशूला बघू शकला. हालेलुया. जोपर्यंत तुमचं ज्ञान, तुमची पद, तुमची प्रतिष्ठा तुम्ही बाजूला ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही देवाला बघू शकत नाही. हालेलुया. जोपर्यंत तुमचा मीपणा आणि तुमचं ज्ञान तुम्ही बाजूला ठेवत नाही, तुम्ही शून्य होत नाही, तुम्ही परमेश्वराला बघू शकत नाही. आता वाचा परत ते वचन, पहिले करीन. आपल्या सर्वांना ठाऊक आहे ज्ञान फुगवते, प्रीती उन्नती करते. बायबल असं म्हणतं की ज्ञान काय करते, फुगवते, आणि प्रीती काय करते, उन्नती करते. हालेलुया. तुम्ही ज्ञानाने माझ्या प्रभूला शोधू शकत नाही, तुम्ही ज्ञानाने प्रभूला बघू शकत नाही, कारण देवाचं वचन म्हणतं ज्ञान फुगवतं आणि प्रीती उन्नती करते. हालेलुया. म्हणून पहिली गोष्ट, जर तुम्हाला प्रभूला बघायचं आहे, जर तुम्हाला देवाला देवाची ओळख तुम्हाला व्हावी अशी तुम्हाला जर वाटतं, देवाचं वचन म्हणतं ना, जो देवावर प्रीती करतो त्याने देवाला ओळखलेलं आहे. देव त्याला ओळखतो, परमेश्वराचं वचन म्हणतं. हालेलुया. परमेश्वर ज्ञानी लोकांना नाही ओळखत, परमेश्वर जे फुगलेले आहेत त्यांना नाही ओळखत. परमेश्वर त्या लोकांना ओळखतो ज्यांनी जगाचं ज्ञान बाजूला काढून ठेवलेलं आहे. म्हणून तर शास्त्री आणि पुरुषी शेवटपर्यंत येशूला ओळखू नाही शकले. ज्ञानाने फुगलेले होते, अध्ययन खूप केलेलं होतं वचनाचं, बायबल तोंडी म्हणजे नियमशास्त्र तोंडी पाठ होतं, त्यांना सगळ्या संदेष्ट ग्रंथ माहिती होते. यशायाने कुठं काय म्हटलेलं आहे, निर्मयाने कुठं काय म्हटलेलं आहे, सर्व अभ्यास होता. कशाविषयी, इमान्युएल विषयी त्यांना माहिती होतं, मसीहा येणार आहे त्याच्याविषयी त्यांना माहिती होतं. पण मसीहा समोर येऊन उभा आहे तरी ते येशूला ओळखू शकत नव्हते. कारण काय, ज्ञानाने फुगलेले आहे. देहदृष्ट्या ओळखण्यासाठी ज्ञानाची गरज आहे, आत्मिक दृष्ट्या ओळखण्यासाठी आत्म्याची गरज आहे. हालेलुया. जर तुम्हाला प्रभूला आत्म्याने ओळखायचं आहे, जर परमेश्वराची ओळख तुम्हाला व्हावी असं तुम्हाला वाटतं, तर केवळ देवाचा आत्मा आहे ज्याद्वारे तुम्ही देवाला ओळखू शकता. हालेलुया. ज्याद्वारे तुम्ही मनुष्याला ओळखू शकता. म्हणून तर त्या ठिकाणी म्हटलेले, दुसरे करीत परत येऊ आपण, 16वा वचन परत वाचू आपण, 5:16. तर मग आतापासून आम्ही कोणाला देहदृष्ट्या ओळखीत नाही, आणि जरी आम्ही ख्रिस्ताला देहदृष्ट्या ओळखले होते तरी आता यापुढे त्याला तसे ओळखीत नाही. पौल म्हणतो जरी ख्रिस्ताला आम्ही देहदृष्ट्या ओळखले होते तरी आता त्याला सुद्धा आम्ही तसे ओळखत नाही. येशूचे 12 शिष्य होते, याच्यामध्ये पेत्र पण आहे, ज्यांनी येशूला पाहिलं, येशू सोबत राहिले, येशू सोबत जेवण केलं, येशूचे वचन ऐकले, स्वतः येशू सोबत त्यांनी सेवा केली. हे जे शिष्य आहे त्यांनी सुद्धा ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला पुनरुत्थित झाल्यानंतर बघितलं, येशूला ओळखू शकले नाही. लक्षात घ्या,
देह दृष्टीने तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखू शकत नाही. म्हणून तर पौल म्हणतो, जसं ख्रिस्ताला आम्ही पहिले देह दृष्टीने ओळखलं होतं, आता त्याला सुद्धा आम्ही तसं ओळखत. जर देह दृष्टीनेच येशू ख्रिस्त होता आणि जर आपण त्याला तसंच ओळखत असतो तर आपण त्याची मूर्ती केली असती, आपण त्याची प्रतिमा केली असती, आपण त्याचा फोटो लावला असता, जर देह दृष्टीनेच येशूला जर ओळखायचं होतं तर. पण देव आत्मा आहे, देवाचं वचन म्हणतं. हालेलुया. तुम्हाला आणि मला परमेश्वर मूर्तीपूजा का नाही करू देत? परमेश्वर तुम्हाला आणि मला मूर्तीपूजा का नाही करू देत? कारण देवाची इच्छा आहे. तुम्ही त्याला देहदृष्टीने ओळखू शकत नाही, कारण तो आत्मा आहे. तुम्ही त्याला एका रूपामध्ये ठेवू शकत नाही. परमेश्वर फक्त असा दिसतो असं तुम्ही म्हणू शकत नाही. परमेश्वराचं चित्र तुम्ही रेखाटू शकत नाही. हालेलुया. माझा परमेश्वर प्रत्येक परिस्थितीनुसार आहे. तो कोणासाठी यावे हिरे आहे, कोणासाठी यावे निसी आहे, कोणासाठी यावे राफा आहे, कोणासाठी यावे शालोम आहे, कोणासाठी इमान्युएल आहे. हालेलुया. तो माझा परमेश्वर आहे, जो प्रत्येक परिस्थितीत प्रत्येकासोबत उभा राहणारा आहे. तो गरीबाच्या झोपडीत राहणारा परमेश्वर आहे, श्रीमंताच्या महालात सुद्धा राहू शकतो. तो राजासोबत चालणारा परमेश्वर आहे, तो भिकाऱ्याला उठवणारा परमेश्वर आहे. माझा परमेश्वर प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार जीवन जगणारा, राहणारा आणि त्याला आधार देणारा परमेश्वर आहे. हालेलुया. म्हणून तुम्ही माझ्या परमेश्वराला एका रूपामध्ये ठेवू शकत नाही. म्हणून तर देवाचं वचन म्हणतं ना, शेवटच्या काळी प्रभू ज्यावेळेस न्याय करायला बसेल त्यावेळेस प्रभू म्हणेल, जेव्हा मी भुकेला होतो तेव्हा तू मला काय दिलं? खायला दिलं. तहानेला होतो मला पाणी प्यायला दिलं. जेव्हा मी आजारी होतो तू मला बघायला आला. जेव्हा मी बंदीशाळेत होतो तू माझी भेट घेतली. प्रभू मी केव्हा हे केलं? प्रभू म्हणतो, ज्या लहानासाठी तू हे केलं ते कोणासाठी केलं? कदाचित परमेश्वर त्या रूपामध्ये तुमच्या समोर आहे. जर एखादा व्यक्ती गरजू आहे, म्हणून तर मदर टेरेसा जी आहे, मदर टेरेसा ज्यावेळेस या भारतामध्ये सेवा करत होती त्यावेळेस मदर टेरेसा एकदा रस्त्याने चाललेली होती. अनाथ लोकांसाठी सेवा केली मदर टेरेसाने, कुष्ठरोग्यांसाठी सेवा केली मदर टेरेसाने. मदर टेरेसा ज्यावेळेस कोलकातामध्ये त्या ठिकाणी एका रस्त्याने चाललेली होती, पावसाचे दिवस होते आणि रस्त्याने चालता चालता तिला दिसलं की एक लहानसं मूल चिखलामध्ये, घाणीमध्ये, गटारीमध्ये त्या ठिकाणी कोणीतरी फेकून गेलेलं आहे. ते रडत आहे. त्या ठिकाणी येणारे जाणारे लोक त्या ठिकाणी बघत आहेत, पण कोणालाच त्याची दया आली नाही. शेवटी मदर तेरेसा त्या ठिकाणी गेली, त्या चिखलामध्ये त्या लेकराला तिने जवळ घेतलं, आपल्या छातीशी तिने त्यांना कवटाळून घेतलं. वास येत होता कारण ते घाणीमध्ये पडलेलं होतं. त्यावेळेस लोकांनी ओळखलं, मदर तेरेसाला लोक ओळखत होते की मदर तेरेसा तुम्ही हे काय करतात? तो घाण आहे, त्याचं शरीर घाण आहे आणि तुम्ही त्याला कसं काय उचलतात? मदर तेरेसा म्हणते की ज्या वेळेस मी रस्त्याने चाललेले होते मी त्या लेकराकडे पाहिलं, मला माझा येशू त्याच्यामध्ये दिसला. हालेलुया. मला कोण दिसला? येशू दिसला मला त्याच्यामध्ये. काय तुम्हाला आणि मला येशू दिसतो का? एखाद्या गरीबामध्ये कधी तुम्ही प्रभू पाहिला का? एखाद्या गरजवंतामध्ये कधी प्रभू पाहिला का? कोणी त्रासामध्ये रडत आहे त्याच्यामध्ये तुम्ही प्रभू पाहिला का? कोणी आजारी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला प्रभू दिसला का? प्रभूला तर तुम्ही मंदिरात शोधत फिरता, प्रभूला तर तुम्ही बायबलमध्ये शोधत फिरता, प्रभूला तर तुम्हाला वाटतं की मी 4 तास 10 तास प्रार्थना करते, प्रभू माझा इथं आहे. अरे खरा प्रभू तर तिथं आहे जिथं गरज आहे. हालेलुया. जिथं प्रभू सापडेल तिथं शोधतच नाही तुम्ही. खरा माझा प्रभू आहे कुठं? माझा प्रभू त्या ठिकाणी आहे ज्या ठिकाणी अश्रू वाहत आहे. माझा प्रभू त्या ठिकाणी आहे जिथं कोणाला तरी गरज आहे. माझा प्रभू त्या ठिकाणी आहे जिथं लोक बंधनामध्ये आहे. माझा प्रभू प्रत्येक त्या ठिकाणी आहे ज्या ठिकाणी लोकांना गरज आहे. आपण शोधतो एका खोलीमध्ये गुडघे टेकून, प्रभू तू कुठं आहे? प्रभू म्हणतो, बाबा तिथं शोध, कारण वचन सांगतं की तू भुकेला असताना, मी भुकेला असताना तू मला खावायला दिलं, मी तहानेला असताना मला प्यावायला दिलं, मी आजारी असताना तू माझी भेट घेतली आणि मी बंदीशाळेत असताना तू मला भेटायला आला. काय ह्यापैकी आपण प्रभूला कुठं शोधलं का? आपण तर घरात शोधत बसलोय प्रभूला, आपण चर्चमध्ये शोधतोय प्रभूला. का माहिती का? कारण तुम्ही देहदृष्टीने शोधताय देवाला, म्हणून देव सापडणार नाही. ज्यावेळेस माझा प्रभू येईल आणि प्रभू तुम्हाला विचारेल, उत्तर आहे का सांगायला? प्रभूला काय, प्रभू तुम्हाला विचारले काय, तू मला ओळखतोस का? आपण म्हणू, हो प्रभू मी तुला ओळखतो, कारण आम्ही दर रविवारी चर्चला जायचो. कौतुक नाहीये दर रविवारी चर्चला आहे, बायबल वाचायचो. प्रभू मी सकाळ संध्याकाळ खूप प्रार्थना केलेली. प्रभू म्हणेल, मी तुला ओळखत नाही. अरे अनाचार करणाऱ्यांनो माझ्यापासून दूर व्हा, देवाचं वचन म्हणतं. कारण प्रत्येक प्रभूजी म्हणणाऱ्याचा प्रवेश देवाच्या राज्यात होणार नाही. काय तुम्ही प्रभूला आत्म्याने ओळखतात का? का ज्ञानाने ओळखू इच्छित आहात? ज्ञानाने शोध करू इच्छित आहात? काय ओळखलं तुम्ही माझ्या प्रभूला? जेव्हा एक तिरडी चाललेली होती, एका विधवेचा मुलगा मेलेला होता आणि त्या ठिकाणी ती विधवा त्या तिरडीच्या मागे रडत रडत आकांत करत चाललेली होती. माझ्या प्रभूला दया आली.
माझा प्रभू रडला, माझ्या प्रभूला तिची कीव आली, तो करुणेने भरला, माझ्या प्रभूने त्या तिरडीला स्पर्श केला आणि त्या विधवेचा मुलगा जिवंत केला. हालेलुया. माझा प्रभू प्रत्येक त्या ठिकाणी आहे जिथं कोणीतरी आकांत करत आहे. हन्ना रडत होती, आकांत करत होती, माझ्या परमेश्वराने तिचं सांत्वन केलं. ज्या ज्या ठिकाणी शोक करतात त्या ठिकाणी, म्हणून तर देवाचं वचन म्हणतं ना, जे शोक करतात ते धन्य. हालेलुया, हालेलुया. माझा प्रभू प्रत्येक त्या ठिकाणी आहे आणि तो जर त्या ठिकाणी आहे तर मी सुद्धा अशाच ठिकाणी असलं पाहिजे. हालेलुया. हा, देव माझा प्रवेश जसा फिरला तसा मी पण फिरलो पाहिजे. एक वचन आहे, बघू बरं आपण ते. त्या ठिकाणी वचनात असं, आपण वाचू 2 कोरिंथियाचा 5वा अध्याय आणि 15 वचन वाचू बघा. 2 कोरिंथ. आणि तो सर्वांसाठी ह्या करिता मेला की. आता नीट लक्ष द्या. प्रभू देवाचं वचन म्हणतं, आणि तो सर्वांसाठी ह्या करिता मेला की जे जगतात त्यांनी पुढे स्वतः करता नव्हे तर त्यांच्यासाठी जो मेला व पुन्हा उठला त्याच्याकरिता जगावे. हालेलुया. देवाचं वचन म्हणतं की जो मेला, कोण मेला? येशू ख्रिस्त. येशू. कोणासाठी मेला? आपल्यासाठी. किती जणांना विश्वास आहे येशू माझ्यासाठी मेला आहे का? देवाचं वचन काय म्हणतं? देवाचं वचन काय म्हणतं? जे जगतात त्यांनी पुढे स्वतःकरिता नव्हे तर त्यांच्यासाठी जो मेला व पुन्हा उठला त्याच्याकरिता जगावे. मग कोण मेला आणि पुन्हा उठला? येशू ख्रिस्त. कोणासाठी? आपल्यासाठी. मग आपण कोणासाठी जगावं? देवाचं वचन म्हणतं येशूसाठी. हे मी नाही म्हणत, कोण म्हणतं? देवाचं वचन. हालेलुया. मग काय आपण येशूसाठी जगतो का? काय आपण प्रभू सारखं जगतो का? काय आपण देवाची इच्छा पूर्ण करतो का? तुम्हाला काय वाटतं याच्याशी काहीच घेणं देणं नाही. देवाला काय वाटतं याच्याशी घेणं देणं आहे. हालेलुया. हालेलुया. मला काय वाटतं की मी प्रभू मध्ये कसं वाढावं, मला काय वाटतं की प्रभूला काय वाटतं? वचनात काय लिहिलेलं आहे. हालेलुया. वचन जे आहे ते आहे. हालेलुया. वचन काय आहे माहिती का? परमेश्वराची इच्छा. हालेलुया. हालेलुया. वचन काय आहे? परमेश्वराची इच्छा. ती इच्छा आहे, ती टाळून तुम्ही काहीच करू शकत नाही. याच्याप्रमाणे चालून करू शकता. देवाचं वचन जर म्हणता असं आहे तर तसंच आहे. तुम्ही वचनाच्या बाहेर जाऊन नाही काही करू शकत. प्रभूला तुम्ही खुश करू शकत नाही. जर तुम्ही वचनाच्या अधीन राहतात तरच माझा परमेश्वर खुश होतो, कारण तो वचनाचा परमेश्वर आहे. हालेलुया. कारण माझा परमेश्वर वचनाचा परमेश्वर आहे. मग आता तुम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण करा. काय मी प्रभूला देहदृष्ट्या ओळखत आहे का आत्मिक रीतीने ओळखत आहे? देहदृष्टीने ओळखत असाल तर ज्ञानाशी संपर्क आहे. आत्मिक रीतीने ओळखत असाल तर आत्म्याशी संपर्क आहे. हालेलुया. आत्मा, देवाचं वचन म्हणतं, ज्ञान फुगवतं आणि प्रीती काय करते? उन्नती करते. हालेलुया. म्हणून तर पेत्राला म्हटलं प्रभूने की पेत्रा तू माझ्यावर काय करतोस? काय प्रेम करतोस काय? 3दा पेत्राला विचारलं, पेत्रा तू माझ्यावर प्रीती करतोस काय? शेवटी पेत्र म्हणतो, प्रभू तुला ठाऊक आहे की मी तुझ्यावर काय करतो? प्रेम करतो. हालेलुया. हाच प्रश्न आज प्रभू तुमच्याशी विचारत आहे. काय तुम्ही प्रभूवर काय करतात का? प्रेम करतात. जर मी प्रभूवर प्रेम करेन तर मी प्रभूची इच्छा पूर्ण करेन. हालेलुया. तर मी देवाची इच्छा पूर्ण करेन. जसा माझा प्रभू जगला मी त्याच्यासाठी जगेन. हालेलुया. जगणे मला ख्रिस्त, मरणे मला लाभ आहे. हालेलुया. म्हणून तर पौल म्हणतो जगणे मला ख्रिस्त आहे. पौल रिकामा होता का? दुसरं काहीच काम धंदा नव्हता. त्याला कोणतं नवरा मुलं बाळ होते किंवा बायको लेकरं होते तर त्यांनी ठीक आहे पौलाने सेवा केली, काय कौतुक केलं पौलाने, आपण असं म्हणू शकतो. तर तुम्हाला एक माहिती का? पौलाने देऊन सेवा केली, घेऊन सेवा नाही केली. हालेलुया. पौल म्हणतो एका ठिकाणी, असा कोण व्यक्ती आहे की जो स्वतःच्याच पदरचे पैसे घालून शिपाईगिरी करेल? पौल काय म्हणतो? असा कोणीच नाही की स्वतःच खर्च करून शिपाईगिरी करेल. असं एखादा व्यक्ती शिपाई म्हणून भरती होतो ना तर त्याला पगार मिळतो, तो पगारासाठी भरती होतो. मला एक सांगा, जर एखादा व्यक्ती जर समजा पोलीस भरतीमध्ये गेला तर फक्त सेवा करण्यासाठी जात नाही की मला देवाची सेवा करायची, तर नोकरी पण आहे ना. नोकरी पण आहे, सेवाभाव आहे. पण जर नोकरीचा पगारच भेटला नाही मग काय तुम्ही नोकरी कराल का? नोकरी कराल का? नाही करणार. नुसती सेवा करण्यासाठी तुम्ही नोकरी करणार नाही. पौलाने सेवा केली पण प्रतिफळ जगामध्ये अपेक्षित नाही केलं. तो स्वतः काम करायचा. हालेलुया. कसलं काम करायचं? राहुटी बनवायचं ना. राहुट्या बनवायचे काम त्या ठिकाणी पौलाने केले.
आणि तो स्वतः कष्ट करून, काबाड कष्ट करून त्या ठिकाणी अक्विला आणि प्रिस्किला सोबत त्या ठिकाणी राहून बरेच दिवस त्याने काम केलं. मग काम केलं याचा अर्थ काय होता? त्याला त्याचं काम करण्यासाठी वेळ काढावाच लागत असेल ना, श्रम घ्यावेच लागत असतील ना. पौलाने घेण्यासाठी हात पुढे नाही केले, नेहमी देण्यासाठी हात पुढे केले. हालेलुया. आणि घेतलं बी असेल तर इकडचं घेतलं आणि तिकडं दिलं. स्वतःसाठी खर्च केलं नाही, स्वतःच्या गरजा स्वतःच्या श्रमाने आणि कष्टाने त्या ठिकाणी पूर्ण केल्या. हालेलुया. हा होता पौल. आणि तो म्हणतो जगणे मला ख्रिस्त आणि मरणे मला लाभ आहे. त्याही परिस्थितीत त्याला माहिती होतं मी आज जे काही करत आहे श्रम ते सुद्धा ख्रिस्तासाठीच करत आहे, कारण माझ्या प्रभूच्या सेवेला त्याची गरज आहे. हालेलुया. म्हणून तो म्हणतो जगणे मला ख्रिस्त तर मरणे मला लाभ आहे. हालेलुया. प्रियानो, जगा ख्रिस्तासाठी, कारण त्याने तुमच्यासाठी रक्त सांडलं, तो तुमच्यासाठी मेला आणि तो तुमच्या आणि माझ्यासाठी परत जिवंत झाला. म्हणून देवाचं वचन म्हणतं की जो आता जगतो त्याने स्वतः करता नव्हे तर तुमच्यासाठी जो मेला आणि पुन्हा उठला त्याच्यासाठी जगावं. हालेलुया. तर आज स्वतःचं आत्मपरीक्षण करा. काय मी ख्रिस्तासाठी जगतो का मी स्वतःसाठी जगत आहे? मी प्रार्थना पण करत असेल तर मी स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी करतो. प्रभूचा काय फायदा त्याच्यात? प्रभूचा काय फायदा? मी चर्चला येतो तर स्वतःच्या फायद्यासाठी येतो. विचार करा फक्त की प्रभूचा माझ्या जीवनाद्वारे काय फायदा आहे. हा प्रश्न स्वतःला विचारा आज, की मी चर्चला येतोय, मी प्रार्थना करतोय, मी वचन वाचतोय, मी स्वर्गात पण जाईल, पण याच्याने माझ्या प्रभूचा काय फायदा? प्रभूचा फायदा कशात आहे माहिती का? ज्यासाठी माझा प्रभू आला ना तो उद्देश पूर्ण व्हावा. जे पापात पडलेले आहे, जे बंधनात आहे, ते आत्मे सोडवले जावे, ते देवाच्या राज्यामध्ये आहे. हालेलुया. त्याच्यात माझ्या प्रभूचा फायदा आहे. तुम्ही सैतानाला लुटावं याच्यामध्ये प्रभूचा फायदा आहे. सैतान कंगाल व्हावा याच्यामध्ये माझ्या प्रभूचा फायदा आहे. हालेलुया. देवाचं राज्य भरलं जावं आणि सैतानाचं राज्य कंगाल व्हावं याच्यामध्ये माझ्या प्रभूचा फायदा आहे. तर म्हणा की मी प्रभूसाठी जगतो, तर म्हणा की मी प्रभूसाठी जीवन जगते, तर म्हणा की मी प्रभूवर प्रेम करतो. हालेलुया. माझा एकच उद्देश असला पाहिजे, सैतान कंगाल झाला पाहिजे आणि माझा प्रभू जो संपन्नच आहे पण अजून त्याचं भांडार भरलं पाहिजे. अनेक आत्मे देवाच्या राज्यामध्ये त्या ठिकाणी गेले पाहिजे. हालेलुया. मागी लोक ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त जो बाळ जन्माला आला त्याला भेटायला गेले त्यावेळेस सोनं, ऊद आणि गंधरस घेऊन गेले ना, आणि त्यांनी समर्पण केलं. कारण त्यांना माहिती होतं की मी रिकाम्या हाताने कसं काय जाऊ प्रभूला भेटायला. त्यांना माहिती की राजांचा राजा, प्रभूचा प्रभू जन्माला आलेला आहे, आम्ही रिकाम्या हाताने कसे जाऊ त्याला भेटायला. जेव्हा तुम्ही येशूला सामोरे जाल, कोणत्या तोंडाने सामोरे जाल मला सांगा? काय तुमच्या जवळ अशी एखादी गोष्ट राहील प्रभूला बोलण्यासाठी की प्रभू मी हे केलं तुझ्यासाठी? मागी लोक लांबून येशूला भेटायला आले, रिकाम्या हाताने आले नाही. त्यांना माहिती होतं आम्ही प्रभूला भेटायला जात आहोत. आज दाविदाच्या नगरामध्ये तारणारा जन्मलेला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. हालेलुया. ते रिकाम्या हाताने गेले नाही तर ऊद आणि गंधरस त्या ठिकाणी सोनं घेऊन गेले आणि प्रभूला त्यांनी समर्पण केलं. कारण त्यांना माहिती होतं आम्ही रिकामं कसं काय जायचं. तर तुम्ही आणि मी जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला सामोरे जाणार आहोत, जर तुमचा विश्वास असेल तर म्हणतोय, जर तुम्हाला वाटतं की येशू आपल्याला घेऊन जायला येईल आणि तुम्ही त्याला सामोरे जाणार आहात, तर मला सांगा तुम्ही प्रभूला कोणतं तोंड दाखवणार आहात? की प्रभू मी काय केलं तुझ्यासाठी? मी खूप प्रार्थना केली, प्रभू म्हणे तू तुझ्यासाठी केली. प्रभू मी सार्वकालिक जीवन प्राप्त केलं, प्रभू म्हणे याचा तुझा फायदा झाला. माझ्यासाठी काय केलं? हालेलुया. काय तू क्लेश सहन केले, दुःख सहन केलं, रडला कोणासाठी, मध्यस्थी केली कोणासाठी, कोणाला सुवार्ता सांगितली, एखादा आत्मा देवाच्या राज्यामध्ये आणला, देवाच्या मंडळीसाठी श्रम केलं काय तू प्रभूसाठी? काय तोंड घेऊन जाल प्रभूला द्यायला तुम्ही मला सांगा? माझा प्रभू सोन्याचा भुकेला नाही, माझा प्रभू पैशाचा भुकेला नाही, पण माझ्या प्रभूला आत्मे पाहिजे, कारण त्याचसाठी तो हे स्वर्ग सोडून या जगामध्ये आला. हालेलुया. जर एक आत्मा जरी देवाचं वचन म्हणतं जेव्हा देवाच्या राज्यात येतो स्वर्गात मोठा आनंद केला जातो. माझ्यामुळे प्रभूने एवढं तरी काम करावं की एकदा तरी स्वर्गामध्ये मोठा आनंद व्हावा. हालेलुया. हालेलुया. हा बस ही एक प्रार्थना करा, ही एक अपेक्षा करा की एक आत्मा तरी प्रभू माझ्या जीवनाद्वारे तुझ्या राज्यामध्ये येऊ दे, की माझ्यामुळे एकदा तरी स्वर्गामध्ये मोठा आनंद केला जावा. हालेलुया. हा माझ्यामुळे आणि माझ्या नावाने लिहिलं जाईल. टिंब व्यक्तीद्वारे त्या ठिकाणी एक आत्मा देवाच्या राज्यामध्ये आला.
त्याचं प्रतिफळ तुम्हाला चुकणार नाही. हालेलुया. परमेश्वर त्याचं प्रतिफळ तुम्हाला देईल. याला म्हणतात प्रभूवर प्रेम करणं. हालेलुया. याला म्हणतात देवावर प्रेम करणं. काय मी प्रभूवर प्रेम करतो का? म्हणून तर पौल म्हणतो की आम्ही आता कोणालाच देहदृष्ट्या ओळखत नाही. तर तो म्हणतो ख्रिस्ताला सुद्धा आम्ही जसं बघितलं देहदृष्ट्या, आता त्याला पण तसं ओळखत नाही. म्हणजे याचा अर्थ काय? आता तो प्रत्येक व्यक्तीकडे पाहताना आत्मा म्हणून पाहतो की हा आत्मा नाशाकडे चाललेला आहे, याचा नाश व्हायला नको. आपण तर न्याय करून टाकतो, हा कधीच सुधारणार नाही, यांचं काही खरंच नाही, याचं काय. प्रभूने जर असं म्हटलं असतं तुमच्या बाबतीमध्ये, मग माझ्या बाबतीत जर प्रभू असा म्हटला असता की हा सुधारणारच नाही, मग आपण तर सहज बोलून जातो, हा हे यांचं काही खरं नाही, हे काही सुधारणार नाही, हे बदलूच शकत नाही. प्रत्येक व्यक्ती बदलू शकतो. हा दगड जर फुटू शकतो तर प्रत्येक दगड फुटू शकतो. हालेलुया. मी काही वरूनच खूप चांगला, मी नेहमी म्हणतो ना की स्वर्गातून कोण आलं? फक्त पतित झालेले देवदूत. सैतानाशिवाय डायरेक्ट कोणीच स्वर्गातून आलेलं नाही, खाली फेकले गेले ते पतित झालेले देवदूत. तुम्ही आणि मी पापातच जन्माला आलो आणि तुमच्या आणि माझ्यावर देवाने केवळ कृपाच केलेली आहे. हालेलुया. जर तुम्ही आणि मी बदलू शकतो तर माझा प्रभू कोणालाही बदलू शकतो. म्हणून न्याय करू नका आपल्या तोंडाने की ते बदलणार नाही, तो बदलणार नाही, त्याच्या जीवनात काहीच काम होणार नाही. जे माझ्या प्रभूने तुमच्याबद्दल आशा धरली, तुम्ही प्रत्येकाबद्दल आशा धरा. हालेलुया. ते आहे. देहदृष्टीने आता मी कोणालाच ओळखत नाही, मी आत्मा म्हणून ओळखतो की ह्या आत्म्याचा नाश व्हायला नको, हा आत्मा देवाच्या राज्यामध्ये जायला पाहिजे. असं आत्म्याने ओळखा प्रियांनो. प्रभूची दृष्टी धारण करा. परमेश्वराने जसं तुम्हाला आणि मला बघितलं ना, तसंच तुम्ही सुद्धा प्रभूच्या नजरेने बघणं शिका. हालेलुया. म्हणून पौलाने कधीच माणूस म्हणून बघितलं नाही, पौल आत्मा म्हणून बघत होता की एकाही आत्म्याचा नाश व्हायला नको. ज्ञान बाजूला ठेवा, ज्ञान फुगवतं, प्रीती उन्नती करते. हालेलुया. मूर्खासारखं चालायचं प्रभूच्या मागे की मला काहीच कळत नाही. मुंगी बनून साखर खा. काय म्हणतात ना लोक, काय बनून साखर खायची? मुंगी बनून. लहान, छोट, जितकं लहान व्हाल ना तितकं प्रतिफळ मोठं होईल. जेवढं मोठं होण्याचा प्रयत्न कराल ना तेवढं तुम्हाला त्रास होईल. म्हणून लहान होण्याचा प्रयत्न करा. ज्ञानाने फुगू नका. स्वतःच्या ज्ञानाला बाजूला ठेवा, स्वतःच्या योजना कल्पना बाजूला ठेवा, परमेश्वराच्या हातामध्ये सर्वस्व समर्पण करा. हालेलुया. आणि देह दृष्टीने चालू नका, तर परमेश्वराच्या आत्म्याने चालणं शिका. परमेश्वर तुम्हाला आणि मला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. देव करो या वचनाद्वारे परमेश्वर आपल्या सर्वांना अधिक समजण्यासाठी कृपापूर्वक नेतो आणि या वचनाद्वारे प्रभू आशीर्वादित करो. डोळे झाकू, आपण प्रार्थना करू. सर्व शक्तिमान आमच्या जिवंत देवा, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करत्या प्रभू, परत एकदा या समयाबद्दल तुझ्या आभार आणि उपकार मानतो प्रभू. आज तुझ्या जिवंत वचनाद्वारे तू आमच्याशी बोललेला आहेस, त्याबद्दल धन्यवाद तुझा. केवळ ऐकणारे नाही पण तुझ्या वचनावर विश्वास ठेवून चालणारे आम्हाला कर. मी प्रार्थना करतो आमची मन कठीण होऊ देऊ नकोस दे बाबा, कारण प्रभू हे तुझं वचन आहे आणि तुझं वचन सत्य आहे. माझ्या देवा, खरंच परमेश्वर पिता, पृथ्वी नाहीशी होईल, सर्व गोष्टी नाहीशा होतील, पण तुझं वचन सर्व काळ टिकणार आहे. हेच वचन न्याय करणार आहे. आणि म्हणून दे बाप्पा, या वचनाला स्वीकार करण्यासाठी तू आमची अंतःकरण तयार कर. आणि प्रभू हे वचन आमच्यामध्ये फलदायी कर. 100 पट, 60 पट, 30 पट फळ देणार कर आणि तुझी इच्छा पूर्ण कर. धन्यवाद येशू. प्रार्थना केलीस त्याबद्दल सर्व आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुझा आहे, तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र